शिक्षिकेने वर्गात धुतले विद्यार्थिनीचे केस. सत्य समोर येताच पालकांना बसला धक्का. एकच खडबड, पोलिसांना तात्काळ बोलावलं. सगळ्यांनाच एक प्रश्न, नेमकं वर्गात असं काय घडलं होतं की एक लहान मुलीचे केस वर्गातच धुवावे लागले? सगळं अगदी नेहमीसारखं सुरू झालं होतं. लहान मुलं रोजप्रमाणे शिकवणीसाठी आली होती. वही, पेन्सिल, पेन आणि शिक्षकांचे शब्द ऐकत शांत बसलेली ती निरागस मुलं. कुणालाही कल्पना नव्हती की काही क्षणातच इथे असा प्रकार घडणार आहे ज्यामुळे पुढे मोठा वाद निर्माण होणार होता. त्या वर्गात एक अतिशय लहान वयाची मुलगी देखील शिकायला येत होती. वय फक्त 5 वर्ष. निरागस चेहरा, छोटं दप्तर आणि डोळ्यांमध्ये शिकण्याची उत्सुकता. रोजप्रमाणे त्या दिवशीही ती शिकवणीला आली होती. सुरुवातीला सगळं अगदी शांत होतं. मुलं वहीत लिहित होती, काहीजण प्रश्न विचारत होते. वातावरण अगदी साधं आणि सामान्य वाटत होतं. पण अचानक त्या वर्गात काहीतरी घडलं ज्याने सगळंच बदलून टाकलं. काही क्षणांसाठी वर्गात थोडी गडबड झाली. नेमकं काय घडलं हे तिथल्या इतर मुलांनाही समजलं नाही. पण काही वेळानंतर एक गोष्ट मात्र सगळ्यांच्या लक्षात आली. त्या लहान मुलीचे केस पूर्णपणे ओले झालेले होते. वर्गात अचानक केस ओले का झाले? शिकवणीच्या ठिकाणी केस धुण्याचा प्रश्नच येत नाही, पण तरीही त्या मुलीचे केस ओले का होते हे मुलांनी पाहिलं. पण कुणालाही काही विचारायची हिंमत झाली नाही. शिकवणी संपली आणि मुलं एकामागून एक घरी जायला निघाली. ती छोटी मुलगी शांतपणे घरी निघाली. बाहेरून पाहता सगळं सामान्य वाटत होतं, पण तिच्या डोळ्यात काय घडलं होतं हे कुणालाही माहीत नव्हतं. ती घरी पोहोचली तेव्हा घरच्यांच्या लक्षात आलं एक विचित्र गोष्ट. मुलीचे केस पूर्णपणे ओले होते. घरी जाताना पाऊस नव्हता, कुठे पाणी सांडलं नव्हतं. मग केस ओले कसे? पालकांनी सुरुवातीला साधाच प्रश्न विचारला, केस ओले का आहेत? पण मुलगी काही क्षण शांत राहिली. तिच्या चेहऱ्यावर थोडी भीती दिसत होती. घरच्यांना थोडा वेळ संशय आला, कारण साध्या प्रश्नावर एखादं मूल लगेच उत्तर देतं, पण ही मुलगी मात्र काहीतरी लपवत असल्यासारखी शांत होती. थोड्या वेळाने पुन्हा विचारलं गेलं. आत मात्र आता त्या मुलीच्या डोळ्यात पाणी आलं. ती घाबरलेली दिसत होती आणि मग तिने हळूहळू बोलायला सुरुवात केली. तिने सांगितलेली गोष्ट ऐकून घरच्यांच्या पायाखालची जमीनच सरकली, कारण ती फक्त केस धुतल्याची गोष्ट नव्हती. त्यामागे एक वेगळीच घटना दडलेली होती. घरच्यांनी लगेच तिच्या डोक्याकडे लक्ष दिलं. केस बाजूला केले आणि तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की डोक्यावर जखम होती. ती साधी जखम नव्हती, त्या ठिकाणी रक्त सुकल्यासारखं दिसत होतं. हे पाहून घरच्यांना प्रचंड धक्का बसला. आता प्रश्न अधिक गंभीर झाला होता. केस ओले का होते याचं उत्तर आता हळूहळू समोर येऊ लागलं. मुलीने सांगितलं की शिकवणी सुरू असताना अचानक तिच्यासोबत एक भयंकर प्रकार घडला. एका क्षणाच्या रागात तिच्यावर असा काहीतरी प्रकार झाला की ती घाबरून गेली. त्यानंतर जे घडलं ते अधिकच धक्कादायक होतं, कारण त्या घटनेनंतर लगेचच तिचे केस धुतले गेले. जणू काही घडलेली गोष्ट लपवण्याचा प्रयत्न केला गेला. वर्गात बसलेल्या इतर मुलांनीही काहीतरी वेगळं घडल्याची त्यांनाही जाणीव झाली, पण ते सगळे लहान असल्यामुळे कोणी काही बोललं नाही. घरच्यांना आता पूर्णपणे शंका आली होती की या प्रकरणात काहीतरी गंभीर घडलं आहे. त्यांनी वेळ न दवडता पुढची पावलं उचलायचं ठरवलं. मुलीची जखम पुन्हा तपासली गेली. तिची अवस्था पाहून घरच्यांच्या डोळ्यात संताप आणि धक्का दोन्हीही होता. हा प्रकार ऐकून परिसरात चर्चा सुरू झाली. लोकांना विश्वास बसत नव्हता की एका लहान मुलीसोबत शिकवणीच्या ठिकाणी असा प्रकार घडू शकतो. शेवटी घरच्यांनी थेट पोलिसांशी संपर्क साधला, कारण आता हा विषय फक्त संशयाचा नव्हता, तर गंभीर प्रकार असल्याचं स्पष्ट झालं होतं. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी या प्रकरणाची दखल घेतली आणि लगेच चौकशीची प्रक्रिया सुरू झाली. चौकशी दरम्यान जे सत्य समोर आलं ते अत्यंत धक्कादायक होतं, कारण त्या लहान मुलीच्या डोक्यात पेनाचे धारदार टोक खुपसले गेले होते. त्या जखमेतून रक्त वाहू लागलं होतं आणि हे लपवण्यासाठीच तिचे केस वर्गातच धुतले गेले होते. ही गोष्ट उघड होताच सगळीकडे संतापाची लाट पसरली, कारण 5 वर्षाच्या निरागस मुलीसोबत असा प्रकार झाल्याने लोक हादरले. या प्रकरणात पोलिसांनी तक्रार नोंदवून पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे आणि आता हा संपूर्ण प्रकार चौकशीच्या केंद्रस्थानी आला आहे.